इथे तुम्हाला हा पराठा आहे ना खमंग आणि खरपूस असा झालेला दिसतोय ना, तर हा मेथीचा पराठा आहे। यामध्ये मी मेथीबरोबर अजून एक पदार्थ असा टाकलाय की त्यामुळे त्याला अजूनच चव येणार आहे। आता सध्या ना बाजारात मेथी मोठ्या प्रमाणात मिळते, तर म्हटलं चला आज पराठेच करूया। मी सकाळीच नाश्त्याला आज पराठे केले होते। तर पराठे करताना आपल्याला मेथी एकदम अशी कोवळी घ्यायची आहे, फक्त पाने घ्यायची, देठ घ्यायचे नाहीत। तर इथे मी अर्धी जुडी अशी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली। धुतल्यानंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे। आणि इकडे मी एक बटाटा मोठा असा उकडून घेतलेला आहे। तर आपल्या पराठ्यामध्ये बटाटा हाच महत्त्वाचा पदार्थ आहे, त्यामुळे आपल्या पिठाला चांगलं बाइंडिंग येणार आहे आणि चवही खूप छान लागते। तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आलू लसूण पेस्ट टाकलेली आहे, त्यानंतर हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, धने पावडर टाकली, मीठ टाकलं चवीप्रमाणे, नंतर चिरलेली मेथी आपण त्यात टाकणार आहे। त्यानंतर उकडलेला बटाटा जो किसून घेतला आहे तोच आपण त्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहे। पहिल्यांदा हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने सगळं एकजीव केल्यानंतर मी त्यामध्ये एक पळी तेल टाकलेले आहे। तेलामुळे पराठे एकदमच असे खमंग आणि खरपूस होतात। तर इथे नंतर मी थोडं पाणी करून पीठ मळून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं पीठ मळून झालेलं आहे। तेल लावून मी ठेवलं होतं 10 मिनिटासाठी आणि नंतर मी पराठे करायला घेतले आहे। तर आपण चपाती जशी लाटतो तशीच थोडंसं लाटून घेऊन मग त्यानंतर आपण त्यामध्ये तेल लावून आपण अशी घडी मारून पराठा लाटून घेणार आहे। इकडे मी गॅसवर तवाही गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे। तर इथे पराठा तयार झाला आहे आणि आता तो आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी पराठा टाकला आहे आणि असा चांगला असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय खमंग आणि खरपूस असे पराठे झालेले आहेत आपले। आणि अशाच प्रकारे मी सगळे पराठे करून घेतले आहेत आणि त्यानंतर दह्याबरोबर किंवा टॅमॅटो सॉस बरोबरही तुम्ही हे पराठे खाऊ शकता। तर सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा असे मेथीचे पराठे नक्की करून पहा।